मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे विठ्ठल नानाच्या गोट्यावरती. जे जॉकी, जे ड्रायव्हर, बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव विठ्ठल नाना ड्रायव्हर, ज्यांनी संबंध महाराष्ट्रात एक वेगळी छाप सोडली, अशा नानाच्या तेजाच्या गोठ्यावरती आपण आहे. इकडे बघितलं तर हे नानाचं घर आहे. हे नानाचं घर आहे आणि हा तेजाचा गोठा. आतमध्ये तुम्हाला गोठा दाखवतो. हा बघा वाघ, तेजा. त्यानंतर इथं बैलांवर राखण म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा. आता ढाली बघा, तुम्हाला आतापर्यंत नानाच्या गोठ्यावरती ढाली बघितल्या नसतील. इतके पारितोषिक त्यांनी कमवलेली जी संपत्ती ही खऱ्या अर्थाने आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल. हे बघा, चंद्रकांत सुखदेव काकडे. त्यानंतर ही मानेवाडी मैदानची ढाल, चांदीच्या गदा. इकडे बघा, एक एक दाखवतो. शिवशक्ती क्रीडा मंडळ मानेवाडी, जोया युथ फाउंडेशन. भरपूर आहे, नाव घ्यायला कमी पडतील इतक्या ढाली या ठिकाणी गोठ्यावरती आहे. हे इकडं अजून फुरसुंगीची एक ढाल आहे. बघा, नानाच्या गोठ्यावरचा हा व्हिडिओ आहे. गोठ्यावरती तेजाचं सुंदर नियोजन करून ठेवलेलं आहे. खाली मॅटिंग आहे. याचं नाव काय म्हटले? टिचा. बर, हा नवीन खरेदी का नानाचा? बर, कधी खरेदी केला होता? बर, नानानी 1 महिन्यापूर्वी टिच्याची खरेदी केली होती. छत्रपती संभाजीनगरचाच आहे टिचा, आणि तेजा पण छत्रपती संभाजीनगरचा आहे. तर सुंदर गोठा आहे. मित्रांनो, गोठा कसा वाटला नक्की सांगा. बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाव विठ्ठल नाना ड्रायव्हर, ज्यांनी संबंध महाराष्ट्रात एक वेगळी छाप सोडलेली आहे, अशा नानाच्या तेजाच्या गोठ्यावरती आपण आहे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि सँडी शिंदे या नावाच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की नानांना ज्यांनी घडवलं ते त्यांचे वडील यांची देखील मुलाखत आपण प्रथमच आपल्या चॅनलवरती बघणार आहे. तर कसा नेमका विठ्ठल नाना कसे घडले, या क्षेत्रात कसा त्यांचा कार्यकाळ गाजला, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण. धन्यवाद.